बारामतीतील सर्व सरकारी निमसरकारी कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे। जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, एकच मिशन। जुनी पेन्शन कोण देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। बारामतीतील सरकारी कर्मचारी यांनी या बेमुदत संपात सहभाग नोंदवलाय। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। राज्यभर सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी जे आहेत ते जुनी पेन्शन मिळत नसल्यामुळे बेमुदत आंदोलनावर गेलेले आहेत। मी सध्या बारामतीमध्ये आहे। या ठिकाणी सर्व कर्मचारी जे आहेत ते बेमुदत संपावर गेलेले आहेत। त्यांची नेमकी मागणी काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। तुमची जुनी पेन्शनची मागणी आहे, नेमकी काय मागणी आहे तुमची? मी मधुकर जाधव, तालुका अध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना बारामती तालुका। आपणास सांगू इच्छितो की आम्ही यापूर्वी मार्चमध्ये जो संप पुकारला होता त्या संपाची शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्याच्यावर कुठलाही ठाम असा निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे आमच्या संघटनेने पुन्हा एकदा 16 लाख ते 17 लाख कर्मचारी आज संपामध्ये सहभागी आहेत। त्या सर्वांचा जीवनमरणाचा प्रश्न आहे। त्यांना जर पेन्शन मिळाली नाही तर त्यांचे भावी कुटुंब जगायचं कसं, हा आमच्या समोरील खरा प्रश्न आहे। नमस्कार, मी रवींद्र कदम, बारामती तालुका तलाठी संघटना अध्यक्ष। खरं म्हणजे हे 9 महिन्यापूर्वीच आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं होतं त्यावेळेस शासनाने आम्हाला ग्वाही दिली होती का 3 महिन्यात आम्ही एक समिती स्थापन करू, त्याचा अहवाल देऊ आणि त्या प्रकारे तुम्हाला जुनी पेन्शन लागू करण्याचा प्रयत्न करू। पण त्या गोष्टीला आज 9 महिने झाले तरी यांचा अहवाल पण आला नाही आणि कुठलीही पेन्शन योजना लागू केलेली नाही। फक्त शासन हे फक्त वेळ काढू भूमिका करत आहे। नक्कीच या ठिकाणी राज्यभरातील कर्मचारी जे आहेत ते जुनी पेन्शन मिळावी यासाठी बेमुदत संपावर आहेत आणि जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण हे संप चालू राहणार असल्याचं देखील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।